नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही मैत्री विचारांची शेतकरी ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. ही मैत्री विचारांची क्लब हाऊस ग्रुपवर 5 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या टोमॅटो पीक मार्गदर्शन चर्चासत्राच्या भाग 10 पार्ट 1 मध्ये सन्माननीय श्री गोपीनाथ दिवेकर सर यांनी एकरी 4000 कॅरेट टोमॅटो उत्पादन घेण्यासंदर्भात अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये जसे की जमिनीची सुपीकता, लागवडीसाठी बेडची दिशा, वातावरणानुसार टोमॅटोची योग्य व्हरायटी निवड या विषयावर आणि इतरे या अनुषंगाने येणाऱ्या बाबींवरती दिवेकर सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आपल्या शेतकरी बांधवांना केलेलं आहे. त्याचप्रमाणे पार्ट 2 मध्ये सरांनी यात योग्य रोप कसे निवडावे, बेसल डोस संदर्भात, बेड कसे तयार करावेत व योग्य मल्चिंग पेपरची निवड कशी करावी, अशा पद्धतीने आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये टोमॅटो संदर्भात दिवेकर सरांकडून विशेष अशी माहिती समजून घेतलेली आहे. 4000 कॅरेट एकरी टोमॅटो उत्पादन घेण्यासंदर्भात. आता या शेवटचा पार्ट म्हणजे पार्ट क्रमांक 3 हा सेशन क्रमांक 10चा शेवटचा पार्ट आहे. मित्रांनो, यामध्ये सरांकडनं आपण रोप निवड त्याचबरोबर ड्रिचिंग अशा मुद्द्यांवरती सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. आणि अजूनही काही टोमॅटो संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे बाकी आहेत, परंतु 2-2.5 तास कसे निघून गेले हे आपल्याला कळलं नाही. आणि या संदर्भात लवकरच सरांच्या नियोजनानुसार, त्यांच्या वेळेनुसार ही मैत्री विचाराची क्लब हाऊस ग्रुपवरती पुन्हा एक सेशन आपण आयोजित करणार आहोत. त्या सेशनमध्ये काही शेतकरी बांधवांचे प्रश्न या ठिकाणी राहिलेले आहेत. ते प्रश्न चॅट बॉक्समध्ये असणारे सर्व प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि या सेशनच्या शेवटी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, 1-2 प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि उर्वरित प्रश्न उत्तर हे आपण पुढील सेशनमध्ये सरांकडनं क्लिअर करून घेऊयात. या ठिकाणी मी सरांचं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपण सुरू करावं. या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंचे मी हार्दिक स्वागत करतो. आणि आपला जो विषय आहे एकरी 4000 कॅरेटचं उत्पादन, या विषयाला आपण डायरेक्ट सुरुवात करूया. तो म्हणजे रोपांची संख्या. कारण शेतकऱ्याला रोपांच्या संख्येविषयी पण तितकी सिरियसपणा नाहीये. कारण मला असं म्हणायचंय की तुम्ही कोणत्या टायमिंगला रोपं लावताय, कोणत्या व्हरायटीची लावताय आणि ते किती अंतरावर लावताय, त्याच्यावरती सुद्धा तुमचा उत्पादनाचा खर्च, तुमची कॅरेटची संख्या ठरते. आता ह्यो मुद्दा मी आहे ना आत्ताच्या सेशन मध्ये का जास्त हे घेतोय की खर्च वाढवायला जर सगळ्यात जास्त कुठली कारणीभूत असेल पाणी व्यवस्थापनानंतरची जर दुसरी गोष्ट तर रोपांची संख्या. कारण मी कित्येक शेतकरी पाहिले 8-8, 9-9 हजार रोपं एकराची बसवतात. त्यांना वाटतं रोपाची जास्त संख्या बसवली, उद्या काय प्रॉब्लेम आला, रोप मिली, आमचं झालं तमकं झालं तर उत्पादन तरी मिळेल. काय गोट्या गाठ्या, काय कोणाचं चांगलं होत नाही आणि कोण करोडपती होत नाही, लखपती होत. मी इथं ईश्वर शेठ गायकरांचं उदाहरण देईन. त्या माणसामध्ये 10 एप्रिलला लागवड करून सुद्धा 2 फुटावरती लागवड करायची हिंमत आहे. म्हणजे मागच्या वर्षीचा, त्याच्या मागच्या वर्षीचा पहिल्यांदा ते 6 फुटावरनं 1.5 फुटावर गेले, 1.5 फुटावरनं 2.25 फुटावरती नेलं. त्याच्यानंतर मागच्या वर्षी त्यांचा 2 फुटावला प्लॉट 10 एप्रिलचा. 4200 का 4400 रोपं फक्त एकरात बसवली. तुम्ही समजून घ्या, 10 एप्रिलची लागवड जर तुम्हाला ठीक आहे, त्यांचं पाचघरचं वातावरण, तिथला गारवा, तिथले क्लायमेट, तिथलं टेम्परेचर, त्या गोष्टी त्याला पूरक आहेत. म्हणजे तुम्ही 2 फुटावर एप्रिलमध्ये लावा असं मला म्हणायचं नाही. पण रोपांची संख्या तुम्ही कोणत्या टायमिंगला लावताय, तुमच्या मातीची ताकद काय, तुमच्या तिथलं क्लायमेट काय, याच्यानुसार ठरवा. सिंगल लॅटरल करताय, डबल लॅटरल करताय, मग झिगझॅग लावायची, सरळ रेषेत लावायची, 1.5 फुटावर, 2 फुटावर, 2 फुटावर, व्हरायटी कोणती आहे तुम्ही सारखी विरांसारखी व्हरायटी, विरांसारखी व्हरायटी तर मी असं म्हणेल जमिनीत ताकद असेल आणि
सगळ्या गोष्टी जर ह्या रोपांच्या क्वालिटी पासून सगळ्या केल्या, फार तुम्ही 2.5 फुटावर लावलं ना तरी सुद्धा सगळे नारळच काढतात. इतके साईज आणि एवढा माल आणि सगळ्या गोष्टी होणार. कारण विरांग सारख्या व्हरायटीला 90 दिवसापर्यंत खर्च करावा लागतोय चांगला, ती पण टॉप क्वालिटीचा. एवढा त्याला माल लागायला, आणि जर का तुमची दाटी असेल आणि तुमच्या झाडाची संख्या भरपूर असेल तर खर्च करून तुम्ही फार बेजार होऊन जाताय. आणि टमाटी तर निघतच नाहीत, कारण निघायचा पिरियड आणि सगळ्या त्या समस्या, लागा, नागाळी, तुटा, अळी, लालकुळी, भुरी, फार परेशान होऊन जात आहे. आणि काय फायदा लावून मग तुमचा टोमॅटोचा? कसे मिळतील तुम्हाला 4,000 कॅरेट? म्हणून रोपांची संख्या तुम्ही ठेवा. आता समजा 20 मार्चला तुम्हाला लावायचे ना, सिंगल लॅटरल असेल, तुम्ही झिगझॅग 1.5 फुटावर लावा. 2 ओळीतलं अंतर 4.5 फूट पेक्षा जास्त ठेवा, 4.5च्या आत नाही. यांची जमीन खूप हलकी असेल, टेम्परेचर जास्त असेल, ते 4 फुटावरती ठेवू शकतात, कारण त्यांच्या झाडाला फुटवा कमीच येणार आहे, कारण जमिनीत तेवढी ताकद. आणि ज्यांची जमीन दमदार, काळी, कसदार, पोतदार, क्लायमेट चांगलं तेवढं टेम्परेचरचा इम्पॅक्ट नाही, काही वावरांना गावांना चारी बाजून डोंगर असतो, किंवा जे टमाटो लावतात ते खाली खड्ड्यात असतात, त्याला फरक राहतो वाऱ्याचा, त्यांनी थोडंसं अंतर जास्त ठेवायचं. पण आता समजा मी माझी कालच्याला लागवड झाली आहे माझी, मी जी लागवड केली आहे ही 1.5 फुटावरती झिगझॅग केली आहे. झिगझॅग 1.5 फुटावर मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे रोपांची संख्या ही तुमच्या खर्चाची बचत करते. कारण आता समजा याचा दुसरा फायदा सांगतो बरं का, हा फायदा समजून घ्या. हा ज्याला कळलाय ना तो टोमॅटोला कधीच नावं ठेवणार नाही. कारण टमाटोवाल्यांनी फार जसं लोकांना लखपती करोडपती केलं, तसं काही जणांना भिकारपती पण केले. फार त्यांची सगळी सिस्टीम डिपॉझिट करून टाकले, मग त्यांना उठवून टाकले मार्केटमधून. एवढे पण टमाटो बेकार आहे, कारण खर्चाच्या बाबतीत घुसल्यावर किती घुसतं ना, हे मी पाहतो काय काय लोकांची अवस्था काय आहे ती. बेकार काम आहे. मग ह्या परिस्थितीमध्ये लागवडीचं अंतर त्या शेतकऱ्याला माणसातून उठवत नाही, जमिनीतून मातीतून उठवत नाही. कसं ते सांगतो. तुमची संख्या जर सिलेक्टेड असेल, तुम्ही 5,000 ते 5,500 रुपये तुम्ही जर एकरामध्ये बसवलेले असतील, तर तुमचा तोडा ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस तुम्हाला कळते मार्केट मला पुढं असं मिळणार आहे, आणि मला तोडायला किंवा पुढचा खर्च करायला मला परवडत नाही. त्या सेगमेंटमध्ये जर त्यांनी फक्त फवारणी थांबून खाली ठराविक अंतराने वॉटर सोल्युबल जे गरजेचे पुरतेच आपले साधे ते ठरवायचं ठरवलं, तरी रोपाची संख्या सिलेक्टर असल्यामुळे जो माल लागेल तो पोचतो तो मार्केटमध्ये, त्यावेळेस बी मग चांगल्या रेटने खपला जातो. कारण ज्यावेळेस 40-50 रुपये कॅरेट असतं ना, त्यावेळेस पण 100 रुपये कॅरेटनी काही लोकांच्या शेतकऱ्यांचे टमाटे जात असतात. मग त्याची साईज तशी असते, त्याची क्वालिटी तशी असते, त्याला कलर चमक तशी असते. पण तेच मस मोकार दाट लावले, मोकार त्याला बिऱ्या बोऱ्या आहेत, मग ना ती तोडाय परवडत, ना वावराच्या बाहेर वाहून काढायला इकायला परवडत, ना पैसे जुळत. मग अशा परिस्थितीमध्ये तो डबल खर्चाने, कारण दाटी झाल्यामुळे औषध 200 लिटरच्या ऐवजी 400 लिटर पाण्याचं मारावं लागतं. खतं त्याला वाटतं रोपाची संख्या जास्त आहे, माल पहिल्यांदा लागताना भरपूर दिसतो, त्याला वाटतं एवढी दाटी आहे, एवढी फळं आहेत, फळं फुगली पाहिजेत पहिल्या 50 दिवसापर्यंत 60 दिवसापर्यंत. फार मार्केट असू नसू त्याला त्याच्या मनात एक सकारात्मकता असती, माझा प्लॉट चालू झाला तेव्हा मार्केट वाढेल आणि तेव्हा मी माझ्या पिकाचे पैसे करील. चालू होऊन 100 रुपये किंवा जाऊन मार्केटमधून फुकट कॅरेट विकून येतोपर्यंत त्याच्या पोटात गोळा येत नाही किंवा त्याला भीती वाटत नाही. पण ज्यावेळेस पहिला तोडा करतो, दुसरा तोडा करतो आणि 50 रुपये 60 रुपये 100 रुपयांनी विकून येतो, तेव्हा म्हणतो आईला 25 रुपये तोडायला गेले, 25 रुपये वाहतुकीला गेले, 25 रुपये निवडायला गेले, 75 तर गेले आणि विकून आले 25 रुपयाला. आईला 70 रुपयाला, म्हणजे 5 रुपये कॅरेट मागत तोटा. मग आता तोडू का नको किंवा पुढचं काय करू का नको, झालं बा मला. आणि आधी लाखांनी खर्च केला. मग ह्या सेगमेंटमध्ये जर त्याची लागवड योग्य अंतरावर असेल, त्याला फळाला लागलेली संख्या, झाडाची असणाऱ्या सगळ्या पोषण करायची क्षमता ही जर परफेक्ट असेल, तर तो पहिले 8-10 तोडे म्हणजे 1200-1300 कॅरेट हे ठोकाळच निघणार. आणि 1300 कॅरेट जर त्याचे, माझं म्हणणं आहे, तुलनेने 150-200 रुपयांनी गेले तरी सुद्धा ते 2 लाख 2.25 लाख रुपये घेऊन बाहेर पडतोय. कारण 4,000 कॅरेट जितकं काढणं महत्वाचं नाही ना, माझं असं म्हणणं आहे, त्याच्यापेक्षा लावलेल्या टमाट्यात तोटा न होणं त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आणि JRD मॉडेल शेतकऱ्यांना शाश्वत का माझ्या मॉडेलला नाव आहे, मी शाश्वत म्हणजे घातलेला रुपया कुठल्याही परिस्थितीत कमी नाही झाला पाहिजे. आता बघा सगळे शेतकरी काय सगळंच ऐकतात एवढं सांगून मी असं नाही. त्यामुळे काय काय लोक स्वतःचे प्रयोग करतात किंवा 100% मी सांगेल तसं करत नाहीत.
किंवा त्याच्या बऱ्याचशा गोष्टी चुकलेल्या असतात आणि त्याच्यात त्या गोष्टी होतात. म्हणजे याचा अर्थ असं नाही की मी सांगतोय माझे 100 पैकी 100 शेतकऱ्यांचा सगळ्यांचा फायदाच झालाय, पर एका बी शेतकऱ्याचा तोटा झाला नाही असं नाही. जो तो ज्याच्या त्याच्या गुणाने त्याचा तोटा बी होतो, कारण त्याने त्याचे स्वतः डोक्याला लावलेलं असतं. सांगितलं असतं ना मला, म्हणजे मी एक उदाहरण देतो, कदाचित ते ग्रुपला पण नसतील, आपले राजेश वाकचौरे, त्याच्यानंतर सौरभ कातोरे आणि नवनाथ कातोरे म्हणून सरपंच आहेत चांगले गावचे. त्यांनी मागच्या 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे टोमॅटो ट्रीटमेंट घ्यायला आले ते. त्यावेळेस हे उदाहरण मुद्दामून देतोय बरं का मित्रांनो, समजून घ्या. त्यांनी 25 गुंठ्यामध्ये 5,000 का 20 गुंठ्यामध्ये 5,000 रोपं बसवली. 20-25 मिनिटं त्यांना समजून सांगितलं दुकानात की तुम्ही 4थ्या झाडाच्या नंतर एक झाड उपटा. म्हणले साहेब ती वाटते आमचे जातील सोडून हे करून, तुम्ही झाड उपटाय सांगितलं तर ते काय ऐकणार आहेत का? ऐकणार नाहीत. नको 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 नाही उपटायचे. समजून सगळं सांगितलं तरी ऐकणार. शेवटी मी त्यांचे पाय धरले. शेठ तुम्ही आता माझी ट्रीटमेंट घेतली, तुमचा प्लॉट फेल गेला किंवा त्या गोष्टी साध्य नाही झाल्या, तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदा आलाय, राजू शेठ वागचौरे किंवा सौरभ शेठने अनुभव घेतलाय, मला पॉझिटिव्ह कस्टमर तयार झालेला नाही झाला तरी चालेल, पण निगेटिव्ह जीआरडी मला निगेटिव्ह म्हणणारा मला एक बी नाही तयार करायचा. भले नाही नेलं चालते, पण तुमचं पाय धरतो ते साक्षीदार आहेत. मी त्यांच्या पायाला हात पण लावला, गुड गेला, त्यांनी लगेच हे केलं. नाही म्हणले साहेब मी उपटतो, एक 4थ्या झाडानंतर एक झाड उपटतो. आणि मी त्यांना एक उदाहरण दिलं, म्हणलं तुम्ही ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत आणि आज तुमच्या मागे 7 सभासद आहेत म्हणून तुम्ही सरपंच आहे. त्यातले जर 2 लोक उद्या जाऊन फुटून दुसऱ्या पक्षाला मिळणार असतील तर त्या 2 लोकांना तुम्ही आताच पक्षात ठेवणं किंवा त्याला तिकीट देणं किंवा त्याला गोंजारणं योग्य आहे का? आता ते तुमचा तोटा. ते म्हणले नाही. तसं ही 5 तुम्ही आता सगळी 5,000 रोपं बसवल्यात, यातली 3,000 रोपं किंवा 3,500 रोपं नियमाने बसली पाहिजेत. कारण 5,000 रोपं बसली म्हणजे तुमची एकरी 10,000 रोपं झाली. समजा 22-24 गुंठ्यात तुम्ही बसवल्या, मग ही तुमचं पक्ष फुटून तुमचे हायत्या झाडांना बी इजा पोहोचवणार आहे. मग तुम्ही काय करताल? ते उदाहरण त्यांना एवढं पटलं, ते म्हणले साहेब पहिलं उद्या वाटेकरांनी ऐकून नाही तर नाही ऐकून मी उपाटणार म्हणजे उपाटणार. आणि 1 नंबरचा प्लॉट आहे त्यांचा, म्हणजे आजच्या कंडिशनला, आणि योग्य बजेटमध्ये. सगळ्यात महत्वाचं आहे योग्य बजेटमध्ये. हे उदाहरण मी आता कदाचित ते ग्रुपला असतील, राजू शेठ वागचौरे किंवा सौरभ दादा तर नक्की असतील, समजा सरपंच नसले तरी, पण ही गोष्ट अत्यंत महत्वाची. म्हणून रोपांची संख्या सिलेक्टेड ठेवा. रोपाची संख्या सिलेक्टेड ठेवली की तुम्हाला खर्च, पाणी, सुतुळी, तार, काठी, कुट्या सगळं मापात लागतं. त्याचा ओव्हरलोड होत नाही आणि लाईनी पडापडी, तुटातुटी, सुतुळ्याची जाडी सगळ्या गोष्टीला खर्च योग्य राहतो आणि तुमचा कमी बजेटमध्ये प्लॉट चांगला तोडा चालू होतो. तोडा चालू झाल्यावर तुम्हाला कळते माझं किती रुपयाने कॅरेट जाणार आहे. तिथून पुढे तुम्ही खर्च करू शकतो, वाढवू शकता, ब्रेक लावू शकता. पण तोपर्यंत तुम्हाला जर कळलं की नाही आता आपल्याला 150-200 लेवल सापडणार आहे, मग आपल्याला ब्रेक लावता येतो आणि आपले घातलेले पैसे बाहेर काढता येतात. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. आता बाजी भाऊ एक मुद्दा घेऊ, ड्रेंचिंगचे महत्व, आणि नंतर माझं म्हणणे पुढचे मुद्दे परत दुसरे सेशन लावा, कारण आता हाय टाइम झाला, एकदम 7:30 झाले, बरोबर ना? हो हो हो. हा, एक फक्त ड्रेंचिंगचे महत्व घेतो आणि मग पुढचे मुद्दे वाटले सगळ्यांना किंवा गरजेचे आहेत, घ्यायचं असेल परत सेशन लावायचं असेल तर आपण त्याचा विचार करू. तुम्ही तुमचं कोर कमिटीने विचार करा, कारण मी किती जरी प्रयत्न केला ना मला मस्त वाटतं, पण मला सगळे मुद्दे जे उदाहरणं देऊन जे सांगावं वाटतात ना, जेणेकरून ते समोरच्याला पटावं, त्या गोष्टी व्हा, त्यानुसार मी किती शॉर्ट मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न, तर एवढे मुद्दे की तेवढे कव्हर नाही होऊ शकत तेवढ्या कमी वेळेत, कारण तेवढे वारकावी लोक समजणं. काय ड्रेंचिंगचे ड्रेंचिंगचा एक मुद्दा आहे ना, ड्रेंचिंगचे महत्व. हा, एक मिनिट आहे का? ड्रेंचिंगचं महत्व आहे तेवढा एक मुद्दा घेऊ. प्रश्न आले ते प्रश्न आपण घेऊयात पुढच्या सेशन मध्ये, ते मी सर्व लिहून घेतो. तत्पूर्वी उद्याचं सेशन गाडगे सरांचं आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, टोमॅटोमध्ये जैविक निविष्ठांचा वापर कसा करायचा आहे या संदर्भात उद्या गाडगे सरांचं लेक्चर असणार आहे. आणि त्यानंतर सरांची उपलब्धी कशी असेल, दिवेकर सरांचं नियोजन पाहून आपण पुढचं परत एक सेशन घेऊ. तत्पूर्वी बरेचसे सदस्य नवीन आलेले आहेत, त्यांच्यासाठी एक सूचना आहे. वरती आपण एक लिंक दिलेली आहे, शेअर ऑन व्हॉट्सअप. तिथे तुम्ही क्लिक केलं तर तो मेसेज मला पोहोचेल. त्यावर तुम्ही मेसेज, तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता टाका. तुम्हाला जर गरज वाटत असेल, योग्य वाटत असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपला, ही मैत्री विचारांची हा व्हॉट्सअपचा पण ग्रुप आहे, तिथे तुम्हाला ऍड केलं जाईल. सर आता आपण पुढील सेशन सुरू करूयात.
ओके. आता मुद्दा ड्रेंचिंगचे महत्व सांगतो. कारण आहे ना, आपण टोमॅटोची सगळी बांधणी 2,000 कॅरेटची, 3,000 कॅरेटची, 4,000 कॅरेटची, ही जर बाकीच्या सगळ्या गोष्टी योग्य असतील, जमीन, रायटी, बाकी जेवढे मुद्दे मी आतापर्यंत सांगितले, तर त्याची पायाभरणी जर कुठली गोष्टीने होत असेल तर ड्रेंचिंगने होते. कारण मी बाजीभाऊंना सुद्धा ह्या गोष्टी दाखवून दिल्या, की ज्या ज्या शेतकऱ्यांनी ठराविक बेडला केल्या नाहीत किंवा एक एक ड्रेंचिंग जर ड्रॉप केलं तरी त्याच्या उत्पादकतेमध्ये किती फरक पडतो मोठा, हे त्यांनी अनुभवले. म्हणजे कारण मी असं म्हणतो की आपण जगापेक्षा वेगळे आहे आणि चांगले आहे, शाश्वत आहे, किंवा आपल्या झाडांची प्रतिकार क्षमता चांगली आहे आणि आपली झाडं तेवढ्या पटीत रोगाला तुटा असेल, नागाळी असेल, आळी असेल, रस शोषक किडे असतील, करपा असेल, दांडे करपा असेल, डिफिशियन्सी असेल, ह्याला जर तेव्हा पटीत कमी बळी पडत असतील तुलनेने आणि उशिरा पडत असतील, आणि आपला पहिला तोडा इतरांच्या तुलनेत 2 दिवस अगोदर होतो आणि शेवटचा तोडा इतरांपेक्षा 15 दिवस उशिरा चालतो, याचं जर मूळ कुठं असेल तर ड्रेंचिंग मध्ये. कारण शेतकऱ्याला ड्रेंचिंग करायला सांगितलं की ड्रेंचिंग म्हणजे त्याला वाटतं खूप कंटाळा. कारण मी माझ्या शेड्यूल मध्ये किंवा जीआरडी मॉडेलच्या मधून करत असताना पहिल्या 25 दिवसापर्यंत एकही वॉटर सोल्युबल मी ड्रिप मधनं देत नाही, सिंगल ड्रिप मधनं देत नाही. जे पण देतो ते 1 किलो 1.5 किलो हे ड्रेंचिंग मध्ये देतो. ते पण समजा 5 ड्रेंचिंग आहेत तर त्यातल्या 2 ड्रेंचिंगला असते हे वॉटर सोल्युबल. म्हणजे जे काय देतो ते 2च किलो देतो, त्याच्यापेक्षा जास्त देत नाही. तुम्ही विचार करा, 25 एक तर बेसल डोस मध्ये रासायनिक खतं माझ्या नसतात, एखादी बॅग असली तर असती, त्याच्यानंतर 25 दिवसापर्यंत एकही वॉटर सोल्युबल ड्रिप मध्ये नसतो, तरी मी एवढे कॅरेट काढू शकतो किंवा तरी मी झाडं बनवू शकतो. म्हणजे ही पिकसी आणि तुमच्या ड्रेंचिंगचं महत्व हे किती असेल तुम्ही विचार करा. उत्तम चंद्रकांत पोखरकर म्हणून, पप्पू शेठ पोखरकर म्हणून माझे चांडोलीचे आता शेतकरी आहेत, त्यांच्या कलिंगडाला तर एवढं वॉटर सोल्युबल लोक देतात, एवढे करतात की आम्ही अक्षरशः म्हणजे सेटिंग सुरुवात झाली तोपर्यंत आम्ही वॉटर सोल्युबल सोडलं नव्हतं. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि माझ्याकडे फोटो पण नंतर बघायचे ते बघा. म्हणजे ड्रेंचिंगचं महत्व किती आहे. आम्ही 5 ड्रेंचिंग केले. ड्रेंचिंग झाडाच्या मुळांना तेवढं सक्षम आणि ऍक्टिव्ह करतं की बाबा मला 1 नंबरने जागायचंय. जसं तुमचा 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी मध्येच पोरगा हुशार झाला आणि त्याने त्या गोष्टी विकसित केल्या स्वतःमध्ये, तरच तो पुढे कलेक्टर, IPS किंवा इंजिनियर, डॉक्टर होतो. तसं झाडाचं पण आहे. पहिल्या 25 दिवसात जर तुम्ही त्याला वॉटर सोल्युबल ड्रिप सगळ्या गोष्टीची नको त्याची वय लावली किंवा तुम्ही त्याच्या मुळांना त्या पद्धतीने बनवलं नाही तर तुमच्या पुढे चालून त्या गोष्टी होत नाही. फक्त फरक इतरांच्यात आणि माझ्यात काय वेगळा, बाकीची लोक 40-45 दिवसानंतर 40 दिवसानंतर खर्च वाढवतात, कारण तेव्हा पाणी भरपूर लागतं, तेव्हा वॉटर सोल्युबलला खर्च मोकार करतात. माझं उलट आहे. मी पहिल्या 30 दिवसात शेतकऱ्याला खर्च करायला लावतो आणि पुढचे 30 दिवस आरामशीर काम करतो. बाजीबा बरोबर ना? कारण ह्या गोष्टी शेतकऱ्याने अनुभवायच्या. पहिल्या 25 दिवसामध्ये फवारणीला पण पाणी कमी लागतं, 3 ते 4 पंपामध्ये फवारणी होते. आणि ड्रेंचिंग करत असताना वॉटर सोल्युबलची 2-2 किलोची जरी प्रत्येक ड्रेंचिंग मधली तुम्ही जसं ड्रिप मधून सोडताय त्याची बचत झाली तरी मजुरी तेवढी लागत नाही. कारण आज कोणतंच खत भारीतलं जे ऑक्साईड मधलं 14-48 असेल तुमचं कॉम्पोचं, किंवा जी भारीतली ग्रेड तुम्ही सोडताय, स्टार्टर ग्रेड असेल, कुठल्या ग्रेड असतील, 300, 400, 500 रुपये किलोच्या आत्याच्या किमती नाहीत आणि 3-3 किलोचे आणि 4-4 किलोचे डोस आहेत. पण तुम्ही जर तेच 1-1 किलो ठेवलं तर तिथंच तुमचे 1000-1200 वाजतात. तुमच्या ड्रेंचिंगला किती पैसे लागणार. ड्रेंचिंग करत असताना ह्या हॉलातनं त्या हॉलात नेताना मल्चिंगवर पाणी सांडलं नाही पाहिजे. एका वेळेस 100-100, 200-200 ml म्हणजे मोठी बॉटल बाबा आपण लेबरला देतो, हे 500 ml घेऊन एका 10 झाडं कर, असं करायचं नाही. 100 ml चीच बॉटल द्यायची आणि एका बॉटलमध्ये 2च झाडं कर, म्हणजे दोन्हीला समान औषध पडतं. तुम्ही 250, 300, 500 ml चं माप दिलं, पहिल्याला कमी पडणार, दुसऱ्याला जास्त होणार, तिसऱ्याला परत कमी, कारण त्या लेबरला, त्या बाईला तेवढा अंदाज नसतो. आणि पंपाने चालू बर करताना आपण पंपाचं ह्या हॉलातनं त्या हॉलात जाताना औषध ते पण आपल्याकडून गडबड होती. नाही एक तर पंपाला वाटी बसवायची पुढे गण ह्याला आणि 50 ml चं माप करून एका झाडाला कमीत कमी 50 ml पाणी पडलं पाहिजे, या दृष्टीने ड्रेंचिंग करायचं. ड्रेंचिंग मुळे 100% झाडाची प्रतिकार क्षमता वाढते आणि झाडाची उत्पादन देण्याची मूळची क्षमता डबल होते. हे वाक्य खूप महत्वाचं आहे बरं का. मुळाची क्षमता डबल होते. कारण आपलं पहिलं ड्रेंचिंगने मधला दांडा झाड होतो, दुसऱ्या ड्रेंचिंगने फुटव्याला जे त्वचा आहेत
निघायला सुरुवात होती. तिसऱ्या ड्रेंचिंगने प्रतिकार क्षमता आणि बुरशीनाशक कीटकनाशक दिल्याने झाडामधल्या रसशोषक किडे असतील, मरधाबा अमकं तमकं ह्या सगळ्या गोष्टी असतील, पिथियम फायटोप्थोरा किंवा इतर दुसऱ्या ज्या बुरशी असतील त्याच्यावर काम होतं. चौथ्या ड्रेंचिंग मध्ये जे काही फुटवे निघतात, त्वचा निघला असतात, त्या फुटव्याला चालना मिळते आणि फुटव्याला वाढ मिळते आणि पाचव्या ड्रेंचिंगने त्या फुटव्याला जाडी मिळते आणि ओव्हरऑल हे होतं. अशा पद्धतीची ती सायकल आहे. त्यामुळे ड्रेंचिंगवर तुम्ही प्रॉपर ठीक आहे, म्हणजे माझंच करा असं विषय नाही. तुम्हाला तुमच्या पद्धतीने जिथं ज्या दुकानदार सांगतोय त्याच्यानुसार तुम्ही करा, पण ड्रेंचिंगच्या माध्यमातून काम करा. हा काय सेशन तुम्ही माझ्याकडे यावं, माझं घ्यावं, माझं ऐकावं ह्याच्यासाठी अजिबात नाही. म्हणजे हा सेशन फक्त प्रामाणिकपणे तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे की बाबा 2000-4000 कॅरेट तुम्हाला वाढवायचे तुमच्या शेतीमध्ये, तर कोणत्या दिशेने गेल्या वाढत्याल आणि कोणत्या दिशेने गेल्या खर्चाची बचत होईल हे सांगण्यासाठीच आहे. याच्यामध्ये काही उदाहरणं, काही गोष्टी कदाचित तुम्हाला पटल्या नसतील, त्या काय तुम्ही घेऊ नका. जे पटतंय तेच घ्या, म्हणजे तुमच्या फायद्याचं आहे ते, त्यानुसार तुम्ही हे करा. आणि एक शेवटचं सगळं सांगतो की आता पूर्वी मध्ये मला बऱ्याच कांद्याच्या सीझनला असेल किंवा आधीच्या सीझनला मला वेळ मिळायचा. आपल्यापैकी बऱ्या प्रकारे शेतकरी मला वेगवेगळ्या गोष्टी विचारायचे आणि मी त्यांना सांगितलंय पण, म्हणजे कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता मी सांगितलंय. आता अशी परिस्थिती की मी मानधन घेऊन पण सांगू शकत नाही, कारण टोमॅटोच्या सीझनला एवढा प्रचंड लोड आहे लोकांचा. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ज्यांना कोणाला समजा सगळ्या बेसिक गोष्टी किंवा काय माहिती पाहिजे असेल तर त्यांनी मला कंपल्सरी 5 ते 7 सायंकाळी याच वेळेस फोन करावा किंवा व्हॉट्सअपला ऑडिओ रेकॉर्ड टाकावं. व्हॉट्सअपला ऑडिओ टाकलं तर सगळ्यात चांगलं, मी ते पाहून, कारण मला खूप त्रास होतोय फोनचा, कारण कंटिन्युअस फोन माझा चालू असतोय आणि मला त्या गोष्टी फोनवरती त्या पद्धतीने हे नाही करता येत. पण तुम्ही व्हॉट्सअपला मला ऑडिओ टाकले, तुमच्या समस्या टाकल्या, तुमच्या अपेक्षा टाकल्या, तुमचे प्रॉब्लेम टाकले, त्याची उत्तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला देऊ शकतो आणि तुम्ही ते ऐकून त्याच्यानुसार तुमच्या पिकाची हे करू शकता आणि नियोजन लावू शकता. त्यातून मी तुम्हाला वेळ द्यायला जमला नाही तर नाराज होऊ नका बाबांनो, हात जोडून मी तुमची विनंती करतो. कारण तुम्ही लगेच म्हणणार की साहेब बोलतात एक आणि त्यावेळेस वेळ आल्याच्या नंतर आम्हाला वेळ देऊ शकत नाहीत किंवा असं करतात, तर ते मी जाणून बुजून होत नाहीये. मला ह्या सेशनसाठी सुद्धा बाजीभाऊने कितीतरी दिवसापासून आमचं दोघांचं चाललंय, पण तोपर्यंत यायला सुद्धा यायला सुद्धा मला हे होत्या. पण आता कारण माझंही तुमच्यावरती एवढं प्रेम आहे, कारण मैत्री विचारांच्या माध्यमातून जे काही शेतकरी वर्ग हा एकमेकांसाठी धडपडणारा वर्ग आहे. त्यामुळे मी तुमच्या परिवारात आहे याचा मला सार्थ अभिमान आहे की बाबा तुम्ही मला तुमच्या लायक मानता, मला 4 गोष्टी सांगायची संधी देताय. बाजीभाऊ सारखी, देवाशेठ सारखी किंवा गणेश सरगर सारखी जी काही व्यक्तिमत्व आहेत की जे मला त्या आत्मीयतेने सरसर करतात की जे आपला घरातला माणूस असावा, असं त्यात मला एक अभिमान आहे. माझे त्यांनी जे दिलेले लोक जोडले, ज्यांना जास्तीत जास्त मी न्याय देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यातून मी कुठं कमी पडत असेल काही गोष्टीमध्ये, मला तुम्हाला वेळेत त्या गोष्टी करता येत नसेल तर मला समजून घ्या, हीच हात जोडून विनंती करतो. आणि बाजीभाऊ काही 4-2 प्रश्न असतील तर घ्या, सगळे ड्रॉप नका करू आणि आपण घेऊ. आणि बाकीचं पुढचं तुम्हाला वाटत असेल तर मग बऱ्याच गोष्टी आहेत अजून 1 7-8 जे पुढच्या गोष्टी त्याच्यावरती एक सेशन वाटलं तर आपण करू शकतो. एक सेशन करावंच लागणार आहे, कारण अजून पुढचं बरेच मुद्दे आपले कव्हर करायचे राहिलेत, कारण कीड रोग आपण बोलायचं राहिलंय. त्याच्यामुळं काही त्यामध्ये आपल्याला घ्यावीच लागणार आहे. एक प्रश्न आता मी इथं विचारतोय, गणेश शेळके यांचा प्रश्न आहे, अथर्व व्हरायटीची फळे गुलाबी कलर होत असल्यास सुरुवातीपासून काय उपाययोजना करावी? आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा समजून घ्या. मग अशी मी जसं सांगितलं तसं की कोणती गोष्ट होते तर का होते, उपाययोजना काय होतं. अथर्व व्हरायटीमध्ये फळांची साईज जास्त मोठी आहे, फळांची संख्या पण मोठी आहे आणि ड्युरेशन मोठा आहे. समजा तुम्हाला कुठलंही एखादं काम जड जात असेल पण ते लवकर आटपणार असेल तर तुम्ही ते लवकर करून मोकळे होऊन जाता. झाडाचं तसं नाही. आता समजा कुठल्याही फळाला कलर यायचा असेल तर त्या झाडाच्या टोमॅटोच्या किंवा त्याच्यामध्ये तो जो घटक आहे ज्याच्यामुळे तो कलर येतो तो लायकोपिन नावाचा घटक आहे की त्या घटकामुळे त्याला कलर येतो, म्हणजे ते पिगमेंटेशन व्हावं लागतं. मग तो घटक लायकोपिन नावाचा घटक त्या फळामध्ये तेवढा तयार झाला पाहिजे जेवढा त्या झाडाची गरज आहे. आणि त्यासाठी सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश ही 4 घटकांची
हे असते कर्बनत्राचं गुणोत्तर तुमचं बिघडलं, तुमच्यामधला नायट्रोजन वाढला, जसं की लोक कोंबड खत टाकतात किंवा इतर कुठल्या गोष्टी जातात की ज्याच्यामुळे नायट्रोजन वाढतं आणि बाकीच्या गोष्टी सप्रेस होतात आणि त्याच्यामुळे मग गुलाबी प्रमाण वाढू शकतं. किंवा गुलाबीमध्ये पण प्रकार आहेत. तुमच्या टॉस्पोमुळे येणारा तिरंगा जो आहे तो एक वेगळा आहे, किंवा जो तुमचा आता हे जे म्हणतात की डिस्कलरेशन म्हणजे डल फुल फळ दिसतं त्याला असं ही नसती, तो प्रकार वेगळा आहे. त्यासाठी जमिनीवरती काम करा. कारण माझं असं मत आहे, मी हे अनुभवले की तुम्ही ज्या जमिनीला हा दोष आहे, ज्या जमिनीमध्ये ताकद कमी आहे मूळची, जमिनीचा दोष म्हणजे काय, या जमिनीमध्ये मूळची ताकद कमी आहे, न्यूट्रिएंट मायक्रोन्यूट्रिएंट लेवल कमी आहे, अपटेक लेवल कमी आहे, आणि तिथं का जर तुम्ही त्याच पिकं कंटिन्युअस करताय, टोमॅटो वरती टोमॅटो त्याच गोष्टी, तर मग तुमच्या त्या पर्टिक्युलर डिफिशियन्सी. कारण समजा आता पूर्वी पहा, ज्यावेळेस आपण 62-42 लावायचो, 62-42 ला मॅग्नेशियम जास्त लागतं, पूर्वी राईना कॅल्शियम लागायचं, किंवा आता अथर्वला सुद्धा कॅल्शियम जास्त लागतं. आता बुडातला चट्टा पाऊस चालू झाला आणि कॅल्शियम कमी पडले, बुडात चट्टा येतो. म्हणजे 30 घटक अन्न घटक पॅटीने उचलले जमिनीत नसले की मग ते डिस्कलरेशन सेगमेंट मध्ये जातं. कारण कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश या सर्व कलर मध्ये खूप आहे. मग त्याच्यावर तुम्ही काम करा, प्रिव्हेंटिव्ह काम करा. झाडामध्ये 2 झाडामध्ये अंतर ठेवा, चांगलं कुजलेलं शेणखत टाका, बॅक्टेरिया अपटेक वरती जेणेकरून काम करा, फळांची संख्या आणि झाडाची ग्रोथ ह्याचा हे कर्बनत्र गुणोत्तराचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. कारण मॅग्नेशियमच्या तुलनेत 3 पट पोटॅश झाडामध्ये असला पाहिजे पाल्यामध्ये, तेव्हा तुमचं झाडाचा कलर नंबर 1 राहणार. मग आणि जर त्या गोष्टी तुमच्या नसतील तर मग तुम्ही काय जरी केलं तरी होत नाही. कारण ती गोष्ट आल्यावरती काही नाही करू शकत, आणि याच्या आधी पण तुम्ही मी सांगितले त्या बेसिक गोष्टींवरती काम करा. कारण बेसिक गोष्टीवरती काम केलं तरच तुमच्या टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचा सेगमेंट जास्त ह्याने तयार होईल आणि मग तुमच्या झाडाला कलर येईल. आणि टॉस्पो म्हणजे टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस, त्याच्यामुळे रंग येतो, त्याला रस शोषक नियंत्रणासाठी तुम्हाला काम करावं लागेल. पाणी व्यवस्थापनावरती तुम्हाला काम करावं लागेल. कारण रूट झोन ब्लॉक राहिला कंटिन्युअस आणि झाडाची पोषक रसाची पूर्तता झालीच नाही, मुळं अक्रियाशील राहिले म्हणून, तरी मग झाडाला अन्न कमी पडू शकतं आणि तरी झाडाला तेवढा रंग येऊ शकत नाही त्या फळाला. सॉरी. ओके, एकच चॅप्टर नंबर टाकला आहे मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न सरांपर्यंत पोहोचू शकता. यानंतर नागपूरवरून प्रश्न आहे विलेश नागमोटे यांचा. सर, यारा कॉम्प्लेक्स ड्रिप मधून देतो, हे योग्य आहे का? ओके. हा, आता कसं आहे सर, त्याचे तसे तोटे नाहीयेत, म्हणजे यारा कॉम्प्लेक्सचे तोटे नाहीयेत. जसे की तुम्ही जे बल्क फर्टिलायझर मोठे 50 किलोचे 1840, 1026, 24 हे देत आहे, हे बिलकुलही देऊ नका मित्रांनो. आणि हे जर देत असताल तर त्याची तुम्ही प्रेसिपिटेशन किंवा त्याला तुम्ही न्यूट्रल करा स्लरीमध्ये, किंवा तुमच्या फॉस्फरिक ऍसिडचा प्रॉपर वापर करून, ज्या टेक्निकली साऊंड व्यक्ती आहेत त्यांच्याकडून त्याची प्रॉपर पद्धत समजून घ्या, जेणेकरून तुमच्या त्या पाण्यामध्ये विरघळणारे NPK व्यतिरिक्त जे विद्राव्य घटक आहेत, त्याला आपण क्षार म्हणू किंवा जे फिलर मटेरियल म्हणू साध्या भाषेत. कारण ते फिलर मटेरियल तुमच्या जमिनीमध्ये आज तुम्हाला पाण्यात विरघळलंय असं वाटतंय, पण ते पाण्यामध्ये एकरूप झालेलं नसतं, ते तसंच जमिनीत जाऊन मुळांच्या कक्षेमध्ये स्थिर होतं आणि नंतर ते ब्लॉक होत. तर यारामिला कॉम्प्लेक्सच्या बाबतीत तुलनेने खूप कमी ब्लॉकेजचा विषय आहे. त्याच्यामुळे यारामिला कॉम्प्लेक्स, पण ते पण सोडताना एकदम 25 किलोची बॅग सोडणं हे मला असं योग्य नाही. तुम्ही जास्तीत जास्त 10 किलो पर्यंत डोस सोडू शकता. ते पण तुम्ही अगोदर 1 ते 2 दिवस ॲग्री-82 आणि 200 लिटर पाण्यामध्ये ते विरघळवा प्रॉपर, त्याला म्हणजे थोडस हे होऊ द्या 1 दिवस तरी, आणि थोडस फॉस्फरिक ऍसिड टाकून जर तुम्ही ते सोडलं तर जास्त योग्य राहील. म्हणजे ते पण फॉस्फरिक ऍसिड ऍग्रिकल्चर यूज असेल तर अजून सोन्याहून पिवळा, परंतु ते कायमची प्रॅक्टिस आहे, अलग लक्षात. कारण वॉटर सोल्युबल मध्ये यारा कॉम्प्लेक्स चालतं त्या तुलनेने, पण 25 किलोची एका वेळेस बॅग नको. कारण
फिलर मग हे तुमचं जास्त रोड झोन मध्ये डेव्हलप होणार तिथं, आणि त्याच्यात ते थोडंसं हानिकारक राहतं. बाकीचं काय विषय नाही. ओके. ओके, धन्यवाद सर. शेतकरी मित्रांनो, तुमचे प्रश्न घ्यावेत असं आम्हाला खूप वाटतंय, परंतु सरांना अजून जेवण करायचे. आपण सर्वजण जेवून आरामात ऐकत आहोत, तरी माफ करा. सरांचे तुम्हाला जेवढे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण कॉपी केलेले आहेत. पुढच्या सेशनमध्ये नक्कीच आपण तुमचे सर्व प्रश्न घेऊयात. पुढच्या सेशनमध्ये थोडा पार्ट राहिला आहे आणि प्रश्न उत्तरे असं आपण सेशन लवकर करू. 3-4 दिवस अगोदर तुम्हाला कळवलं जाईल आणि त्या सेशनला सर्वांनी उपस्थित राहा. सर, खरं तर अतिशय सुंदर आणि प्रत्येक गोष्टींचा बारकाईने अभ्यासपूर्वक आपल्या शेतीमध्ये प्रॅक्टिस तुम्ही करता, म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगता येतात. बरेचसे वक्ते, मार्गदर्शक दुसऱ्यांची प्रॅक्टिस किंवा शेतकऱ्यांचा अनुभव सांगत असतात, परंतु तुम्ही स्वतः तुमच्या शेतामध्ये ही प्रॅक्टिस करता, म्हणून हे बारकाईने तुम्हाला सांगता येतं. त्यामुळं अतिशय योग्य असं मार्गदर्शन झालेलं आहे. यापुढेही आपण एक चांगलं असं सेशन घेऊयात. आपल्या सेशनला नक्कीच वेळ लागतो, परंतु फायदा जास्त होतो. तुमचे आभार. त्यानंतर गुंड साहेब काही ते 2 शब्द बोलू इच्छितात. गुंड साहेब आभार मानतील, 2 शब्द बोलूयात. गुंड. नमस्कार दिवेकर सर. आपण खूप 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 पोटतिडकीने सगळे विषय सांगता कायमच, आणि आजही त्याच पद्धतीने सांगितलं. त्याबद्दल आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांच्या वतीने आपले आभार. खरं तर आपल्यात आभार मानायचे नसतात, पण तरी पण विशेषत्वाने आभार मानले पाहिजेत. आजच्या कार्यक्रमात अपेक्षा आहे की सगळेजण वही आणि पेन घेऊन बसले असतील. वही आणि पेन असेल तर खूप असा योग परत येत नाही, आणि दिवेकर सर आपल्याला फार कमी वेळ उपलब्ध होतात. त्यांचा कामाचा व्याप खूप आहे. ते आले त्याबद्दल आभार. सगळे शेतकरी मित्र या कार्यक्रमाला उशिरापर्यंत सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याचंही आभार. आणि आजची रूम संपली असं आपण जाहीर करू. शेतकरी मित्रांनो, दिवेकर सरांच्या या ठिकाणी टोमॅटो संदर्भातील एकरी 4,000 कॅरेट टोमॅटो उत्पादनासंदर्भात जे काही मार्गदर्शन केलं, त्याचे पार्ट 1 आणि पार्ट 2 आपल्या ही मैत्री विचारांची या ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण अवश्य ते पण व्हिडिओ बघावेत आणि आपल्या टोमॅटो शेतीमध्ये त्याचा फायदा करून घ्यावा. धन्यवाद. असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ही मैत्री विचाराची ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.